गेल्या एका वर्षभरामध्ये मीरा रोड भाईंदरमध्ये मालमत्ता करामध्ये 70% वाढ केल्याच्या निषेधार्थ विधान भवनाच्या बाहेर आज शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलेलं आहे। हा मालमत्ता कर कमी करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। एकूणच पाहिलं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक जे आहेत ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी काढले जात आहेत। मीरा भाईंदर इथे हे मालमत्ता करामध्ये ही वाढ करण्यात आलेली होती, याचा निषेध म्हणून मीरा रोडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलेलं होतं। हा प्रश्न आता विधानसभेमध्ये लावून धरण्यासाठी अधिवेशनामध्ये लावून धरण्यासाठी पुन्हा एकदा विरोधकांनी हे आंदोलनाचं पाऊल इकडे उचललेलं आहे। आपला निषेध त्यांनी काळ्या फिती लावून व्यक्त केलेला आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याकडे। सचिन, आज आणखी एक नवा मुद्दा विरोधकांनी समोर आणलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये जो करार संदर्भात त्यांची जी मागणी होती त्या संदर्भामध्ये आज त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय, काय माहिती? जी सचिन, आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा प्रवेशद्वारावरती बरीच आंदोलन होत आहेत, मात्र हे एक अभिनव आंदोलन आहे। मातंग समाजाचे आमदार आहेत सुधाकर भालेराव, ते आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांनी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रवेशद्वारासमोर प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे त्यांनी हे संपूर्ण त्यांची जी आरास आहे त्यांची पारंपरिक आरास त्यांनी केलेली आहे आणि सरकारचं चांग भलं व्हावं म्हणून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आपण बघा त्याच्या डफावरती टांग पडते आणि आंदोलन त्यांनी सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषण आहे आणि या सरकारच्या त्यांच्याकडून काय मागण्या आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आंदोलनासाठी त्यांनी आमरण उपोषण का करत आहेत। भालेरावजी, मला सांगा, तुम्ही आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे त्यात तुमच्या मागण्या काय आहेत? गेल्या अनेक वर्षापासून या मातंग समाजाच्या अनेक संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली सरकारला, परंतु गेल्या 9 वर्षापासून 1 ऑगस्ट 2003 साली क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट आयोगाची स्थापना झाली, परंतु आज तागायत अनेक आंदोलनं करून अनेक उपोषणं करून या सरकारला जाग येत नसल्यामुळं त्या समाजाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं विविध मतदारसंघातल्या सामाजिक मागण्या व क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास गट आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यामधल्या 83 शिफारसी लागू करण्यात याव्या यासाठी मी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे। नाही, पण तुम्ही सरकारकडे मागण्या गेल्या कित्येक वर्षापासून मांडताय, आता सध्या तुम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तुमच्या पारंपरिक वेशभूषा आहे तुमच्याकडे आता आणि तुम्ही त्या तुमच्या परंपरेनुसार सरकारला साकडं घालताय, तर तुमच्याकडे काय काय वस्तू की सरकारला जागेवर आणण्यासाठी तुम्ही आता त्याचा उपयोग करून घेताय? या ठिकाणी आमचा परंपरा असलेला वाजंत्री, सनई, सूर, हलकी, या ठिकाणी आमच्या महिला अशा पद्धतीनं कुणावर इडापिडा आली तर या पद्धतीचे पूजा करून त्यांना पद्धतीनं भाग बांधून भाग बांधून बांगड्या बांधून ठेवल्यानंतर त्यांना आईमाईचं दर्शनाला पाठवल्यानंतर त्यांची इडापिडा टळते, त्यांचं चांगलं होते परंतु आमचं चांगलं होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती या समाजाची झालेली आहे आणि अत्यंत हलाखीचं जीवन जगणाऱ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी या राज्याचे 4-5 मुख्यमंत्री बदली झाले 2003 पासून, परंतु या समाजाचा आयोग या समाजाचा अभ्यास या ठिकाणी करून सुद्धा अहवाल स्वीकारून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही, ही चिंताजनक बाब आहे। अनुसूचित जातीमधल्या ज्या राखीव व्यवस्था आहेत, ज्या सुविधा आहेत त्या समाजाला मिळत नाहीत, म्हणून एक मातंग समाजाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे। लोकसंख्येच्या प्रमाणात द्या अशी विनंती केली, 8% 5% आरक्षण द्या अशी विनंती केली, तरीसुद्धा ह्यांना लाज वाटत नाही, कारण ह्यांना झेड सुरक्षा असते। या अवस्थेत जीवन जगणाऱ्या या समाजाची अवस्था त्याला कशी माहिती पडेल, परंतु त्या समाजातला एक हितचिंतक म्हणून, त्या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मी जी वेशभूषा जे समाज करतोय आणि त्याच्यामध्ये जीवन जगतोय, परडीमध्ये पीठ वाढतात आणि ते पीठ घेऊन जाऊन घरी लेकरा बाळाला भाकरी करून त्या भाजून त्याला खाऊ घालतात, अत्यंत हलाखीचं जीवन। स्वतःला राग येत असेल तर स्वतःला मारून घेतात आणि रस्त्यावर त्याला मारल्यानंतर त्याचं रक्त बघून 5 रुपये 2 रुपये देतात, ते घेऊन आमचं कुटुंब जगवतात। अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या समाजाची आहे आणि ह्या समाजाला जर काही वाटत नसेल, झड सुरक्षेमध्ये जीवन जगत असेल आणि या समाजाचा विकास होत नसेल तर लाज वाटली पाहिजे, म्हणून कमीत कमी या ठिकाणी अशा पद्धतीचा वेशभूषा करून आमरण उपोषण करत आहे। सकाळपासून मी काही खाल्लं पिल्लं नाही, यांनी सकाळपासून 2-3 वेळेस पियेनं सांगितलं असेल, सकाळची गोळी घ्या साहेब, थोडंसं ॲसिडिटी होईल, त्यासाठी ह्या कंपनीची गोळी डॉक्टरनं चांगली सांगितलेली आहे म्हणतील आणि ते खाऊन बाहेर निघतील बिचारे, परंतु याची कशी जाण राहील? एकीकडे आपण पाहिलं की हे पारंपरिक वेशभूषेक मातंग समाजाचे आमदार आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या मागण्या कित्येक वर्ष अशा प्रलंबित राहिलेल्या आहेत। त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी आपली जी सामग्री आहे त्यांची वाजंत्री त्यांच्यासोबत आहे। एकीकडे भारत महासत्तेच्या दिशेने चाललेला आहे आणि दुसरीकडे भारतातला हा उपेक्षित घटक असाच अजून सरकार दरबारी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी यांना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात। भालेरावजी, तुम्ही डफ आणलेले आहे सरकारला जागा करण्यासाठी, तुमच्या डफावरती थाप पडू द्या आणि सरकारला जाग येऊ द्या। बिलकुल, त्यांना घोड्यावर नाचवतो, घोड्याचा ताल म्हणते त्याला। घोडं कसं नाचतंय?
हे बघितलं डफावरती ताप पाडून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करतायत देखील. सचिन, आपण पाहिलं तर वेगवेगळे मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत आणि आज शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. ते म्हणजे मीरा भाईंदरमध्ये जी करामध्ये 70% वाढ करण्यात आलेली होती याचा निषेध त्यांनी केलेला आहे. या संदर्भात काय माहिती? नक्की मीरा भाईंदरचे विषयीचे प्रश्न आहेत. आता आपण यांच्याशी सगळं आपण मीरा भाईंदरवर चर्चा करूया. मीरा भाईंदरच्या चर्चेसाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची जी जकात आहे, त्याचा जो महसूल आहे, तो महसूल असाच बुडालेला आहे आणि सरकारने त्यांच्या या मागण्या आहेत ज्या फक्त मीरा भाईंदरचाच प्रश्न नाही तर अशा कित्येक महानगरपालिका आहेत त्यांचा महसूल बुडवण्याचं काम सरकारने केलंय, असा काही आमदारांनी आरोप केलाय. सचिन, आज आणखी कोणकोणते मुद्दे या अधिवेशनामध्ये चर्चेला येतील? जसं आपण यापूर्वी चर्चा केली, दुसरा आठवडा आहे. आता काही दिवसानंतर अधिवेशनाचं सूप वाजेल. ही आंदोलनं आपल्यासमोर अशीच आपल्यासमोर आणत राहू. फक्त सभागृहातले मुद्दे आणि सभागृहाच्या बाहेरचे मुद्दे अशा दोन याची विभागणी करण्यात आलेली आहे. आपापल्या मतदारसंघातले मुद्दे इथले आमदार आपल्यासमोर मांडतच असतात. मात्र सभागृहामध्ये कामकाजाच्या ऐवजी स्थगन प्रस्ताव आणि महाराष्ट्राच्या समस्या या स्थगन प्रस्तावावर मांडल्या जातात आणि विरोधकांकडे जी आयुध आहे त्या आयुधाचा वापर करून विरोधक एकीकडे सभात्याग तर दुसरीकडे सरकारचं कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करतात. सचिन, एक कालचा मुद्दा होता आणखी की बाबा सिद्दीकी यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव यामध्ये जोडलेलं होतं. नीरा राडिया यांचं जे संभाषण झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा गोवण्याचा प्रयत्न केलेला होता. आज शिवसेनेचे आमदार नक्की याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतील, काय सांगाल? जेव्हा विधानसभेच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा विधानसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराचा तास होण्याआधीच शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी सभागृहात उपस्थित राहून अध्यक्षांना एक विनंती केली की ज्याप्रमाणे बाबा सिद्दीकी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नामाचा उल्लेख केलेला आहे, मात्र नियमांप्रमाणे जेव्हा जो व्यक्ती सभागृहात नाही किंवा सभागृहाशी त्याचा संबंध नाही अशा व्यक्तीचं नाव घेता येत नाही सभागृहामध्ये, मात्र पटलावरती किंवा रेकॉर्डवरती हे नाव येऊ नये अशी विनंती सुभाष देसाई यांनी केल्यानंतर अध्यक्षांनी त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की हे सगळं रेकॉर्ड तपासून त्यांच्या नामोल्लेख या रेकॉर्डवरून काढण्यात येईल. जी, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीबद्दल. आज पाहिलं वेगवेगळे मुद्दे घेऊन विरोधक जे आहेत ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. हे बातमीपत्र आपण इथेच थांबवूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा समय मुंबई. सहारा. प्रणाम.